ठीक आहे, काम करा, ऐका ना, याच्यानंतर तुम्हाला कोणाचा फोन येणार नाही. तुम्ही एक काम करा, फक्त मनोज दादाची माफी मागा की बाबा ठीक आहे, जे झालं माझ्याकडून चुकलो, याच्यानंतर मी बोलणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापू लागलंय. 30 मेपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केल्यानंतर त्यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत. बारसकर म्हणाले, मुंबईत लाखो मराठा बांधवांना एकत्र आणून हैदराबाद गॅझेटचा GR मिळाल्याचा जल्लोष झाला, गुलाल उधळला गेला, मग आता पुन्हा उपोषणाची गरज काय? जरांगे यांची काही सेटिंग पूर्ण झाली नाही, स्वतःचा अपेक्षित फायदा झाला नाही, म्हणूनच त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला. इतकंच नाही तर बारसकर यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत मनोज जरांगे हे मराठा योद्धा नसून मुस्लिम योद्धा आहेत अशी थेट टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलनात पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी थेट अजय महाराज बारसकर यांना फोन करत आपल्या खास शैलीत सुनावलं आहे. मराठा समाजाच्या भावना पेटलेल्या असताना अशी वक्तव्य करून नेमकं कुणाचा फायदा केला जातोय? माफी मागा जरांगेंची. फोनवरील या संभाषणात वातावरण चांगलंच तापलंय. तो जरा 2 मिनिटं बोला ना. हॅलो, बोला. मी काय म्हणतो महाराज, ऐका ना, आपण आपलेच आहे, आपण आपल्यावर कशाला चिकर उरलं असं माझं म्हणणं आहे. हॅलो, बरं ठीक आहे. तुम्ही आमचे, आम्ही तुमचे. ऐका ना, माझं म्हणणं आहे की तुम्ही आता येऊन आपण मिटवलं पाहिजे आपल्यापासून वाद. लोक आपल्या याची मजा उरलत ना बाकीचे लोक. हॅलो, हा, तुम्ही तर मराठा आहे ना, तुम्ही शांत बसा ना. बाकीचे 12 लोकांचे त्यांच्या रक्तामध्ये खराबी, पण तुम्ही तर आपले ना. हं? ठीक आहे. हं? ठीक आहे. मग आता याच्यानंतर शांत बसशील ना? ठीक आहे. 100%. हॅलो, तुमच्या लोकांना सांगा मला फोन नका करू मग. बरं ठीक आहे, तुम्हाला कोणी फोन करणार नाही. खा शिवाजी महाराजांची शपथ, याच्यानंतर तुम्ही जरा पाठवा, टीका करणार नाही. नाही तुम्ही तसं नाही. तुमच्या लोकांचे फोन येते. नाही तुम्ही आमचे बघा, मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही काय केलं, माझा नंबर व्हायरल केला. कोणी? तुम्ही. मग ठीक आहे ना, मी सांगतो ना. मी काय म्हणतो, ठीक आहे ना, मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही बोलतो ना, तुम्ही मला बोलायला उद्युक्त करता. ठीक आहे, तुम्ही आता बोलणार नाही. नाही तुम्ही शब्द बघा, तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही मला शब्द द्या. दुश्मनी नाही, काय नाही कोणाचं, पण मला तुम्ही त्रास जेवढे देतात. ठीक आहे, काम करा, ऐका ना, याच्यानंतर तुम्हाला कोणाचा फोन येणार नाही. तुम्ही एक काम करा, फक्त मनोज दादाची माफी मागा की बाबा ठीक आहे, जे झालं माझ्याकडून चुकलो, याच्यानंतर मी बोलणार नाही. नाही, मी नाही माफी मागितली. तुम्ही माफी